येथे संत निरंकारी मंडळाच्या प्रोजेक्ट अमृतद्वारे स्वच्छ जल स्वच्छ मन उपक्रमांतर्गत स्वच्छता अभियान संपन्न। पाहूया आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेला सविस्तर वृत्तांत। संत निरंकारी मिशनच्या प्रोजेक्ट अमृतचा तिसरा टप्पा 23 फेब्रुवारी रोजी संपूर्ण देशात राबवण्यात आला। संत निरंकारी मिशनचे बाबा हरदेव सिंहजी यांच्या प्रेरणादायी शिकवणीतून वर्ष 2023 मध्ये संस्कृती मंत्रालय भारत सरकार यांच्या सहयोगाने प्रोजेक्ट अमृतचा शुभारंभ करण्यात आला। प्रोजेक्टचे हे तिसरे वर्ष असून 23 फेब्रुवारी रोजी संपूर्ण देशातील 27 राज्यांमध्ये 900 पेक्षा अधिक शहरांमध्ये व 1600हून अधिक ठिकाणे तसेच सांगली जिल्ह्यातील संपूर्ण निरंकारी मिशनच्या सर्व ब्रांचमध्ये हे अभियान राबवण्यात आले। सलगर येथील म्हैसाळ कालवा टप्पा क्रमांक 5 मधील अन्य ठिकाणी पाणी वितरित होणाऱ्या प्रवाहामधील कचरा काढून परिसर स्वच्छ करण्यात आला। यावेळी सलगरे ब्रांचच्या सर्व शाखांमधील अनेक पुरुष महात्माजी व बहिणजी उपस्थित होते। सेवादल प्रमुख सागर खोजी व महिला सेवादल प्रमुख शारदा यादवजी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते। यावेळी ब्रांचमुखी आदरणीय संदीप साळुंखेजी उपस्थित होते। महापुरुष बहिणजी यांना या उपक्रमाबद्दल माहिती दिली। यावेळी बोलताना ते म्हणाले, सद्गुरुमाता सुदीक्षाजी महाराज एवं निरंकारी राजपिताजी यांच्या कृपा आशीर्वादाने आज प्रोजेक्ट अमृत अंतर्गत स्वच्छ जल स्वच्छ मन हा कार्यक्रम संपूर्ण भारतामध्ये 1600+ या ठिकाणी राबवला जात आहे। त्याचाच भाग म्हणून सलगरे ब्रँचमध्ये कुरण तलाव या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची टाकी जिथं आहे त्या परिसरातील कुरण तलाव आणि जे नदीतून पाणी येतं आहे त्या पात्रामध्ये या ठिकाणी स्वच्छता करण्याचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। या कार्यक्रमामध्ये सर्व संत महापुरुष माता बहिणजी सेवादल बहिणजी त्याचबरोबर सासंगचे महात्मा या ठिकाणी या सेवेमध्ये रुजू झालेले आहेत आणि हा कार्यक्रम सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी संपन्न होत आहे। संपूर्ण बाबा हरदेवसिंग महाराजांच्या जीवनाची प्रेरणा घेऊन या ठिकाणी हा कार्यक्रम स्वच्छ जल स्वच्छ मन बाबाजी म्हणायचे की प्रदूषण अंदर व या बाहेर दोनों भी हानिकारक आहे आणि बाबाजीने आपल्या 36 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मानवमात्राला संदेश देताना अनेक ठिकाणी या समाजकार्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून समाजकारण आणि अध्यात्म या दोन्हीची सांगड घालून बाबाजींनी हे कार्य या ठिकाणी आपल्या कार्यकाळामध्ये पूर्ण केलेलं आहे आणि त्यांचेच प्रेरणा घेऊन आज समयाचे सद्गुरू माताजी तुम्हा आम्हाला ह्या प्रेरणेतून पाण्याची काय आवश्यकता आहे, स्वच्छ असण्याची गरज काय आहे, असा अनेक प्रसंग अनेक उद्देश या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवून हे कार्य राबवत आहेत। याबरोबरच हे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।